थेट जाऊया, आपले प्रतिनिधी ज्ञानेश्वर लोंढे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। चिंतामणीच्या गणपतीच्या ठिकाणी ते उपस्थित आहेत, मंडपाच्या इथे। ज्ञानेश्वर, आत्ता सध्याची दृश्य आपण पाहतो आहोत ती आहेत परळच्या राजाची गणपती मूर्ती जी आहे ती विसर्जनासाठी गणराय मार्गस्थ होत आहेत। दुसरीकडे चिंतामणीच्या गणराय विसर्जनासाठी कधी नेमके मार्गस्थ होणार आहेत, काय अपडेट्स आहेत? चिंतामणी गणपतीच्या दरबारात आहे। आपण बघतोय गेली 10 दिवस भक्तिभावानं पूजा केल्यानंतर आज खरं तर सगळ्या गणेश भक्तांसाठी जे आहे ते एक डोळे पाणावणारा क्षण म्हणावा लागेल। आणि आज जे आहे ते साधारणपणे 11 वाजता चिंतामणीची विसर्जन मिरवणूक निघणार आहे आणि त्यापूर्वी सकाळी 9:30 वाजता जे आहे ते या ठिकाणी उत्तर पूजा केली जाणार आहे। मुंबईतील एक जुना आणि मानाचा गणपती म्हणून जे आहे चिंतामणीकडे पाहिलं जातं। खरं तर 1920 साली या गणेश मंडळाची स्थापना झाली होती। यावर्षी या गणेश मंडळाने जे आहे ते जवळपास 105 वर्ष पूर्ण केलेत आणि अशा पद्धतीने जे आहे ते या ठिकाणी आपण विसर्जन मिरवणुकीची लगबग पाहतो। हे सगळे मंडळाचे कार्यकर्ते आहेत आणि आता सकाळी 11 वाजता जे आहे ते या ठिकाणाहून चिंतामणीच्या विसर्जन मिरवणुकीला सुरुवात होईल। मोठ्या भक्तिभावाने पूजा केल्यानंतर ही सगळी जी आहे ती मंडळाची कार्यकर्ते आता विसर्जन मिरवणुकीच्या तयारीत आपल्याला पाहायला मिळतात। एकंदरीत जर आपण बघितलं तर गिरगाव चौपाटीवर साधारणपणे उद्या सकाळी 9 वाजता या सगळ्या चिंतामणी गणपतीची विसर्जन मिरवणूक पार पडणार आहे, या ठिकाणी विसर्जन केलं जाणार आहे। मात्र अशा पद्धतीने गेल्या 10 दिवस पूजा करून आज जे आहे ते या सगळ्या विसर्जनाची लगबग आपल्याला पाहायला मिळते।